नमस्कार, मैं जूली तिवारी। आप देख रहे हैं हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज के कुछ मुख्य समाचारों की ओर। श्रीकांत शिंदे द्वारा आयोजित पत्रकार परिषद। मुंबई महानगर पालिका द्वारा श्रीकांत शिंदे ने पत्रकार परिषद में एक महत्वपूर्ण मंच प्रदान किया, जहां स्थानीय पत्रकारों ने उनके समुदाय की मुद्दों पर विचार किया। श्रीकांत शिंदे ने अपने उन्नत विचारों के माध्यम से पत्रकारों को साझा किया कि महाराष्ट्र में कृषि सेक्टर के विकास के लिए प्रयासों को समर्थन देना आवश्यक है। श्रीकांत शिंदे ने व्यक्त किया कि कृषि सेक्टर के लिए सही नीतियां और योजनाएं आवश्यक है, जो न केवल किसानों के भले के लिए है, बल्कि समुदाय के विकास और समृद्धि के लिए भी महत्वपूर्ण है। उन्होंने कहा कि पत्रकारों को सरकार के साथ मिलकर कृषि सेक्टर में सक्रिय भूमिका निभानी चाहिए, जिससे कि इस क्षेत्र में नई उपयुक्त नीतियां और प्रक्रियाएं अपनाई जा सके। इस परिषद में पत्रकारों ने अपने विचार और सुझाव प्रस्तुत किए, जिनके माध्यम से सरकार को कृषि सेक्टर में विकास के लिए नए दिशा निर्देश प्राप्त करने में मदद मिलेगी। इस परिषद ने पत्रकारों को एक समर्थन मंच प्रदान किया, जिससे कि समुदाय की आवाज सरकार तक पहुंच सके और कृषि सेक्टर के विकास में सहायक साबित हो सके। टीका केलेली आहे, तुम्ही पक्ष करून विजयी झालेले आहात। किती वेळा आघाडा भरलेला आहे, किती वेळा रडणार लहान बाळासारखं? अरे ग्रामपंचायतीमध्ये लोकांनी त्यांना 6व्या नंबरवर टाकलं। आमच्या शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांच्या धनुष्यबाणाला 2ऱ्या नंबरची मतं मिळाली ग्रामपंचायतीमध्ये। आता या लोकसभेमध्ये पण लोकांनी दाखवलं त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मतं मिळाली। 19% मधली 14% आमच्याकडे आली। लोकांनी सिद्ध केलंय, शिक्कामोर्तब केलंय। आता आणखी किती वेळा बोलणार चोरलं चोरलं चोरलं? लोकांनी सिद्ध केलं, त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं। त्यामुळे 13 लढलो आम्ही त्यांच्या समोर, उभाटाच्या समोर 7 आम्ही जिंकलो। त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं आम्ही जास्ती जिंकलो। त्याचबरोबर त्यांचा 42% स्ट्राईक रेट, आमचा 47% स्ट्राईक रेट। लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलंय। शिवसेना कुणाची आहे? त्यामुळे रडणार किती? ते आता रडणं बंद करा। लोकांच्या आता विधानसभेमध्ये या। आता लोकसभेमध्ये ज्या जागा मिळाल्यात त्या कशा मिळाल्यात, कुणामुळे मिळाल्यात, कुठल्या वोट बँकेमुळे मिळाल्यात, तेही या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे। मूळ जो मतदार आहे शिवसेनेचा, तो आज धनुष्यबाणासोबत आमच्या सोबत आहे। याची प्रचिती विधानसभेमध्ये त्यांना येईल। विधानसभेत आता इतकी घसरण होईल की त्यांना कळेल की आपण काय चूक केली। आपण बाळासाहेबांचे विचार सोडून जे अभद्र युती केली, आघाडी केली, त्याचा परिणाम त्यांना विधानसभेमध्ये भोगायला लागेल। आणि आता मी तर म्हणेन, पहिले ते स्वतःच्या गेटच्या बाहेर न येणारे आता शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना भेटतायत। चांगला आहे, माहितीचा आनंद आहे। आणि त्यामुळे मी एकच सांगेन, महिला भगिनींना आम्ही जे 15,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला, 3 सिलेंडर मोफत हे जे दिलेलं आहे, ते एक भावाकडून बहिणीला एक भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे। ही दिलेली सन्मानाची भेट आहे। त्यामुळे तुम्ही तर काय दिलं नाही, कधी देण्याचा प्रयत्न केला नाही, तुमची तर देण्याची दानत नाही, पण आमच्या सरकारची दानत आहे, देणारं आहे, आमच्या बहिणीला दिलं आहे। आणि आम्ही सर्व प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे। आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी या आमच्या बहिणींना मिळत राहील। पापाचा गडा भरला अशा पद्धतीची भाषा उद्धव ठाकरे करताय। आता पापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल। कारण ज्यांनी काम केलंय 2 वर्षामध्ये, तुम्ही त्यांचं 2.5 वर्षाचं काम आणि आमचं सरकारचं 2 वर्षाचं काम याचं तुलना करा आणि जनता तुलना करेल। जनता काम करणाऱ्यांना मतदान करेल, काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील। आम्ही विकासाचं काम केलं आहे, आम्ही जनतेच्या कल्याणाच्या योजना आज आणलेल्या आहेत। आणि या योजना ज्या आहेत, आम्ही आमची नियत जी आहे देण्याची आहे। आणि म्हणून आम्ही त्याच्यात असलेल्या अटी पण कमी करून टाकल्या। त्यांच्यासारखं शेतकऱ्यांना, जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, परंतु पाळला का तो? नाही, तो पाळला आम्ही। त्याचे पैसे आम्ही देतोय। काँग्रेसच्या काळामध्ये वीज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या आणि नंतर त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक आहे। एकदा निवडणुकीच्या आधी 0 बिल दिलं आणि त्यानंतर खरं बिल दिलं।
असे आम्ही करणार नाही. शेतकऱ्यांना जे वीज माफ केलेली आहे पंपाला ती देखील कायमस्वरूपी राहील. कारण यामध्ये पुढे हे सगळे शेतीपंप सोलरवर आपण कन्वर्ट करणार आहोत. त्यामुळे हे शेतकऱ्यांना जे वीज बिल माफ केलेलं आहे ते परमनंट आहे, तात्पुरतं नाही. आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन, शेवटी जनता जनार्दन ठरवत असतं. आज एवढं मात्र खरं, जे गेटमधून आत कोणाला घेत नव्हते, गेटमधून बाहेर निघत नव्हते, ते शेतावर पोहोचले याचा आनंद आहे. पोलीस भरतीमध्ये पुण्यात आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.